नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहयोगी प्राध्यापक वाणिज्य विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज भारतीय ज्ञान प्रणालीमधील एक पुढील विषयावर म्हणजे प्राचीन भारतातील पशुसंवर्धन आणि व्यापार यावर चर्चा करणार आहे। प्राचीन भारतातील जर पशुसंवर्धन या विषयी माहिती घेतली तर असं लक्षात येतं की प्राचीन भारतात पशुपालन याला खूप महत्त्व होतं। प्राणी पशु यांना माणसाप्रमाणे जीव लावला जात होता। पशुपालन, प्रजनन, संगोपन आणि त्यासोबत पाळीव प्राण्यांचे व्यवस्थापन ही त्यावेळेस खूप महत्त्वाचं मानलं जात होतं। म्हणून प्राचीन काळापासून आजपर्यंत ती संस्कृती आपल्या देशात जोपासत आलेली आहे। ज्यावेळेस मानव भटक्या अवस्थेत होता त्या जीवनशैलीत देखील त्याने कृषी समुदाय एकत्रित करायला सुरुवात केली आणि या कृषी समुदायात देखील तो पाळीव प्राण्यांच्या अगदी जवळ होता। अनेक प्रकारचे पाळीव प्राणी असतील, गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, घोडा असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, यासारखे अनेक प्रकारचे पाळीव प्राणी तो त्यावेळेस स्वतःच्या सोबत ठेवत होता। अन्न उत्पादन, श्रम वाहतूक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक गरजा, लग्न असेल, एखादा उत्सव असेल, समारंभ असेल, यासाठी तो पाळीव प्राण्यांचा उपयोग करू लागला आणि तो त्यांचं संगोपन, पालन, पोषण, प्रजनन आणि त्यासोबत त्यांचं व्यवस्थापन काळजीपूर्वक करू लागला। म्हणजे थोडक्यात प्राचीन संस्कृती ही निसर्गाला आणि त्यासोबत पाळीव प्राण्यांना न्याय देणारी, त्यांचं पालन पोषण करणारी होती। जर प्राचीन पशुसंवर्धनाचा विचार केला तर गुरेढोरे, मेंढ्या, शेळ्या, डुक्कर, घोडे आणि कोंबड्या यांचं पालन हे प्राचीन काळात भारतात होत होतं हे लक्षात येतं। त्यासोबत मांस, दूध, लोकर, चामडे यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान वस्तू, संसाधने देखील या पाळीव प्राण्यांपासून प्राचीन काळात भारतात निर्माण केले जात होते आणि यांचा व्यापार देखील मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीस, रोम, चीन आणि यासारख्या वेगवेगळ्या देशात होत होता आणि यांच्या मार्फत देखील पशुपालनामध्ये मोठ्या प्रमाणात या भारतीय लोकांना आणि विदेशातल्या लोकांना सहभागी झाल्याचे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। जर पशुसंवर्धनाचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व जर लक्षात घेतलं तर पशु हे वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक विधीमध्ये देखील उपयोगी पडत होते। एखादा लग्न असेल, समारंभ असेल, उत्सव असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक श्रद्धा असतील, याच्यामध्ये देखील पशुपालनाचा उपयोग केला जात होता। भारतीयांचे सण उत्सव देखील हे पशूंशी जोडलेले होते। व्यापार व त्यांची वेगवेगळ्या प्रकारची देवाणघेवाण याच्यामध्ये पशुप्रधान जे उत्पादन होतं त्यांचा खूप मोठा वाटा होता। जसं की शेळींपासून मिळणारं, गायीपासून मिळणारं, म्हशीपासून मिळणारे दूध असेल, त्याचसोबत वेगवेगळ्या प्राण्यांपासून मिळणारे जे उत्पादनं होती त्यांचा देखील व्यापारात खूप मोठा वाटा असल्याचे लक्षात येते। थोडक्यात सुदृढ कृषी व्यवस्थेसाठी पशुसंवर्धन हे खूप महत्त्वाचं होतं हे प्राचीन भारतीयांनी ओळखले होतं आणि त्याच्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती त्याचसोबत पशुसंवर्धनाशी जोडलेली संस्कृती असल्याचे लक्षात येतं। जर प्राचीन भारतातल्या व्यापाराचा विचार केला तर असं लक्षात येतं की प्राचीन भारत हा व्यापार आणि वाणिज्याचे खूप मोठं केंद्र होतं। जगाच्या अगदी मध्य बाजूला असलेला भारत म्हणजे इंडिया ॲट द सेंटर ऑफ ट्रेड लेक असं म्हणायला हरकत नाही। आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की जे वेगवेगळे देश आहेत ते आमच्या देशाला जोडलेले होते आणि आशिया, आफ्रिका, युरोप आणि या इतर देशांशी जोडलेले जे व्यापारी मार्ग होते ते भारतातून जात होते। म्हणून या व्यापारातून आर्थिक विकास व सांस्कृतिक देवाणघेवाण झाल्याचे आपल्या लक्षात येतं। भारत असेल, त्याच्या आजूबाजूला असलेले देश असतील, ते स्कॉट्रा असेल, ते अलेक्झांड्रा असेल आणि इकडे तो पार या अंगलवाट पर्यंत असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या देशांशी संपर्क साधण्यासाठी हे व्यापाराचं केंद्र भारत होतं। याचे भौगोलिक फायदे जर आम्ही लक्षात घेतलं तर निसर्गाने एक वेगळ्या प्रकारची देणगी आपल्या देशाला दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। भारत हा वेगळ्या प्रकारच्या भौगोलिक स्थितीने नटलेला देश आहे। व्यापारासाठी परिस्थिती खूप अनुकूल असल्याचे आपल्या लक्षात येतं। सिंधू आणि गंगा या मोठ्या नद्यांचे खोरे जर पाहिलं तर याच्यामुळे मोठी व्यापारी केंद्र तयार झाल्याचे लक्षात येतात। म्हणून
समुद्रमार्गे आफ्रिका, अरब आणि वेगवेगळ्या द्वीपकल्पाशी जोडणी करणे शक्य झालं. म्हणून थोडक्यात एक भौगोलिक दृष्ट्या संपन्न देश, निसर्गाने दिलेली देणगी जोपासणारा देश, अशी पुरातन काळापासून आपल्या देशाची एक नवीन ओळख निर्माण झाली. जर रेशीम मार्ग आणि भारत म्हणजे सिल्क रोड आणि भारत याचा जर विचार केला तर रेशीम मार्गाद्वारे आपला देश चीन आणि मध्य आशिया तसेच युरोपियन कंट्री मधल्या वेगवेगळ्या देशांशी व्यापार करत होता. भारतातील व्यापाऱ्यांनी रेशीम, कापड, मसाले आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारची देवाणघेवाण केल्याच्या अनेक नोंदी आपल्याला लक्षात येतात. तो चंद्रगुप्त मौर्य यांचा काळ असेल, तो समुद्रगुप्त यांचा काळ असेल, त्याच्या नंतर देखील खूप मोठ्या प्रमाणात रेशीम व्यापार झाल्याची नोंदी आपल्याला लक्षात येतात. तक्षशिला, मथुरा, वाराणसी यासारखी मोठमोठी शहरं ही व्यापारी केंद्रे म्हणून विकसित झाल्याचे आपल्या लक्षात येतं. जर सिल्क रोडचा विचार केला तर तो भारतातून चीन, त्याचसोबत जावा या ठिकाणी जात होता. तसेच तो पर्शिया, अरेबिया, सोमालिया आणि पार इजिप्त पर्यंत जात होता आणि युरोपियन देशांपर्यंत देखील तो पोहोचला होता. म्हणजे याप्रमाणे हा भारताचा सिल्क रोड हा इतर देशांशी जोडल्यामुळे एक मोठं व्यापारी केंद्र हे त्या काळात प्राचीन भारतात तयार झालं होतं. जर हिंद महासागर आणि व्यापार यांचा विचार केला तर पूर्व आफ्रिका, अरबस्तान, दक्षिण आशिया यासारख्या अनेक देशांना भारत जोडला गेला तो खऱ्या अर्थाने हिंद महासागरामुळे. यातील लोथल, सुरत, कलिकत यासारखी खूप महत्वाची अनेक बंदरं ही व्यापारी मार्गासाठी उपयोगात आली. या व्यापारी मार्गामुळे मसाले, मौल्यवान धातू, वस्त्रे यांचा खूप मोठा व्यापार आणि एकूण जागतिक व्यापारामध्ये खूप मोठा वाटा भारताला उचलणे शक्य झालं. या बंदरांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या या देशांसोबत जोडणे आणि तिथे व्यापार करणे भारताला सहज शक्य झालं. जर ट्रान्स सहारा व्यापारी मार्गाचा विचार केला तर सहारा वाळवंटातून पार आफ्रिकेपर्यंत व्यापार करणे प्राचीन भारतात त्यावेळेस शक्य झालं आणि व्यापारासाठी उंटांचा वापर होऊ लागला. भारतीय वस्त्रे असतील, मसाले असतील, हस्तिदंत असतील म्हणजेच हत्तींचे दात यांची देवाणघेवाण वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसऱ्यांच्या वस्तू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाल्याचे लक्षात येतं आणि याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर पडला आणि भारत एक संपन्न देश, त्याला सोने की चिडिया जे म्हणत होतं ते याच कारणामुळे होतं की इतर देशांच्या तुलनेत हा देश संपन्न होता, आत्मनिर्भर होता आणि व्यापाराने नटलेला होता. जर मसाल्यांचा मार्ग आणि त्यांचे महत्व हे प्राचीन भारतात लक्षात घेतलं तर असं दिसून येतं की भारतीय मसाले हे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं. कारण की भारतीय मसाल्यांमध्ये जी चव, जो रंग, जो त्या प्रकारचा स्वाद दडलेला होता तो इतर देशात उत्पादित मसाल्यांमधून येत नव्हता. म्हणून मिरी असेल, दालचिनी असेल, लवंग असेल, वेलदोडे असेल यासारख्या अनेक प्रकारच्या त्या मसाल्यांच्या वस्तू असतात. त्यांची निर्यात करणारा एक महत्वाचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख प्राचीन काळापासून होती. कोचीन, गोवा, मुंबई यासारखी अनेक व्यापारी केंद्र ही मसाल्याचा व्यापार करणारी महत्वाची केंद्र म्हणून त्या काळात अस्तित्वात आली. जर ग्रँड ट्रँक रोड आणि भारत ह्यांचा विचार केला तर भारताचा प्रमुख भूव्यापारी मार्ग म्हणून याला आपण ओळखू शकतो. लाहोर, दिल्ली, कोलकाता यासारखी शहरं या मार्गामुळे एक व्यापारी केंद्रे म्हणून फार उदयास आली, त्यांचा भरभराट झाला. भारतातील विविध प्रदेशांमध्ये वस्त्र व त्यासोबत विचार, संस्कृती यांचं आदान प्रदान करण्यासाठी हा ग्रँड ट्रँक रोड खूप महत्वाचा ठरला. याची सुरुवात या ठिकाणी काबूल पासून होते, त्याच्यानंतर तो इस्लामाबाद, लाहोर, दिल्ली, कोलकाता आणि पार ढाकापर्यंत येतो. म्हणून हा ग्रँड ट्रँक रोड हा खऱ्या अर्थाने एक व्यापाराचा महत्वाचा केंद्र तयार झाल्याचे आपल्या लक्षात येतं. जर भारतीय व्यापार आणि त्यांचा भारतीय संस्कृतीवर झालेला परिणाम विचारात घेतला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये व्यापाराचा वाटा हा प्राचीन काळापासून खूप मोठा
म्हणजे सिंहाचा वाटा होता असं म्हणायला हरकत नाही। याच्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि त्यासोबत अनेक प्रकारचे मोठे उद्योग देखील निर्माण होण्यासाठी मदत झाली। व्यापारामुळे भारतीय समाजाच्या जीवनशैलीमध्ये बदल झाले आणि हे बदल, हे सांस्कृतिक बदल, वैचारिक बदल, हे याच्यामुळे आधुनिकतेकडे जाण्यासाठी सहज सोपे झाले। जर प्राचीन भारतामध्ये बंदरांची भूमिका विचारात घेतली तर जी वेगवेगळ्या प्रकारची प्रसिद्ध बंदर होती, लोथल, जहाज, कालिकत, मुंबई, कोचीन यासारख्या बंदरांमुळे भारतीयांचा व्यापार इतर देशांशी होणे सहज सोपे झाले आणि त्याच्यामुळे भारताची एक वेगळी ओळख जगासमोर निर्माण होणे शक्य झाले। समुद्र मार्गे होणारा व्यापार आणि त्याचा मोठा विस्तार याच्यामध्ये या बंदरांची भूमिका ही खूप मोठी असल्याचे लक्षात येते। त्याचसोबत विदेशी व्यापाराला याच्यामुळे चालना मिळाली आणि त्याच्यामुळे भारताचं नाव हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले। जर धार्मिक व संस्कृतीवर व्यापाराचा प्रभाव विचारात घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की भारतामध्ये विविध प्रकारच्या जाती, धर्म, पंथ यांना मानणारे लोक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती या ठिकाणी दिसून येतात। बौद्ध असेल, जैन असेल, हिंदू असेल, इतर अनेक मुस्लिम असेल, त्या धर्माच्या प्रचारात, त्यांच्या व्यापारात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग हा भारतीय प्राचीन भारतातील व्यापाराचा झालेला लक्षात येतं। भारताच्या जीवनशैलीत देखील बदल घडून आणला तो खऱ्या अर्थाने या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारामुळेच आणि त्यामुळे निर्माण झालेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभावामुळे। थोडक्यात असा निष्कर्ष या ठिकाणी निघतो की पशुसंवर्धन हा प्राचीन भारतापासून सुरू झालेली एक परंपरा होती की जी कृषीशी जोडलेली होती। म्हणजे कृषी आणि पशुसंवर्धन या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या आणि याच्यामुळे व्यापार हा या ठिकाणी विकसित झाला, त्याला चालना मिळाली। भारतीय व्यापार जागतिक व्यापारापर्यंत गेला आणि एकूण जागतिक व्यापारामध्ये खूप मोठा वाटा प्राचीन भारताचा होता। प्राचीन काळातील तो आर्थिक प्रगतीचा एक मुख्य स्रोत होता आणि तीच व्यवस्था आता पुन्हा निर्माण होईल या ठिकाणी अशी अपेक्षा करूयात। आजच्या या भागामध्ये आपण प्राचीन भारतात पशुसंवर्धन आणि व्यापार याच्यावर माहिती घेतली। धन्यवाद।